हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. मार्गशीर्ष महिना हा भक्तीचा, साधनेचा आणि सेवेचा मानला जातो. या महिन्यात गुरुवारच्या दिवशी केलेली पूजा विशेष फलदायी मानली जाते. आज आपण घरामध्ये देवी देवतेंचे स्मरण करून आशीर्वाद घेतो. घरासाठी, घरातल्या कुटुंबातल्या लोकांसाठी आशीर्वाद मागतो. मार्गशीर्ष गुरुवारची पूजा घरी सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येत असते असे मानले जाते. पूजेमुळे घरात शांतता, समाधान, सुख आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. महालक्ष्मीची आज पूजा आहे, तर महालक्ष्मीची अनेक नावे आहेत. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी राजेश्वरी, चंदवनी चंदा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददंती, केतकवनी सुशीला, कंदमवनी कंदममाला, राजप्रसादी राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी देवी सुख, समृद्धी, ऐश्वर्य देणारे महालक्ष्मी व्रत हे घरोघरी केले जाते. महालक्ष्मी अष्टकम. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरत पूजिके शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पापे हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञे सर्वरते सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी बुद्धी मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ती सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यंतरहित देवी आद्य शक्ती महेश्वरी योगच योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मासन देवी परब्रह्म रूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबर धरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी. सर्वच जण ही पूजा करतात, तर माझ्याकडून सर्वांना पुन्हा एकदा मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया तर मग पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.